काय म्हणते तू राणीले बोलावलं नाही धोंड्याले? हा रस मस करायले तिले काही घ्या लागन नवऱ्याला घ्या लागन तिच्या तर तू काही गोष्ट नाही मास्ट नाही काहीच नाही. नाही तेव्हा मग राणी जवाई करत राहते. आजकाल तर तू तिचं नावही काढत नाही माझ्यासमोर. काहून काय झालं फोन घेऊन येत नसते का तिचं? काय सांगू बाई आता ह्या माणसाले तरी हो. मला तर तिच्यासोबत बोलूशाही नाही वाटत बाप्पा. राहू दे ना आता, लग्न फग्न आहे येणच ना आता. लग्नाच्या 2-3 दिवसा पहिले येऊन जाईन ते. आता काय ढोंडानं मोंडा करतायची तिचा, राहू दे. अरे पोरीले धोंडा करावंच लागते ना, करा नाही लागत का काय? तू बोलवत नाही, तू फोनवर आता बोलता नाही दिसत नाही तिच्यासोबत. कारण बोलत नसतं काही तिच्यासोबत राणीसोबत? दिसत नाही म्हणून म्हणलं बोला त्या जवाईले. एवढा खर्च करूनच राहिलो इकडून तिकडून घेऊन. आता हे पोट्ट्यानं घरदार बांधलं त्याच्यामुळे पैसा पाणी जवळ आहे नाही आपल्या. वावरही नाही आहे आपल्या जवळ. चला बा वावराचा असता पैसा तो. आणि माय आहे तो मायवाला जे काम चालू आहे त्याच्यात घरदार चालते. तू तर घरीच आहे आता. आपल्याजवळ कुठचा पैसा पाणी आहे, गरीब माणसं आहे आपण. पण आता इकडून तिकडून करून करावंच लागेल ना लग्न. कराले ते जवायले पोरीले बोलून घे. त्याचा डोंडा करून घेऊ. काय लागणच काय 5-6 हजार रुपये लागन नाही का? करून घे ना आता. तेवढुशासाठी काय ते पोरीले हे करतं. पहिला धोंडा आहे ना तिचा. लग्न होऊन गेली ते लग्न होऊनही कायले गेली चहा बहीण तर तिनं तिच्याच मतानं केलं. चहा बहीण तर बरं जाऊ दे ते. काही करू आता ते कसंही करू. हाय ना तिच्या नवऱ्याच्या घरी सुखी आहे ना ते. जाऊ दे चहा बहीण मा आहे बिन तर सुखी राहिली. करून घे धोंडा करून घे तिचा वाला. काय सांगू बाई ह्या माणसाले मी आता. पोट्टी अलग राहून राहिली आपली वाली, हे बी सांगू शकत नाही बाई. नाही तर तो लग्नातही उभं नाही करन तिले. कराले जाऊ दे बाप्पा. जेव्हा माहीत पडन तेव्हा माहीत पडन. मी तर नाही सांगत, कारण की मी न सांगितलं ना तर मलेच मारन बाई हा माणूस. माराले केलं तिनं मार मले बसन बसाले. तुले पहिलेच म्हणत होतं ना सोडचिट्टी घेऊ नाही पहिल्या घरून. तुले पहिलेच म्हणत होतं ना सोडचिट्टी घेऊ नाही तिथे पहिल्या घरून. नसती घेतली ना सोडचिट्टी त्या पोट्टीचं असं झालं नसतं ना, असं केलंही नसतं. पहिल्याच घरी इले रट्टे खाऊ दिले असते तर परवडलं असतं. नाटकं भरून होती हिच्या अंगात काय माहीत. माहीत राहिले कायले मी ना सोडचिट्टी घेऊ दिली असती. मला काय माहीत दुसऱ्या घरी अशीच करण म्हणून. बोलवत नाही का त्याच्या वयाले? त्या राणीले त्याच्या वयाले बोलवत नाही? पोट्टीनं पाहिलं तिच्या मतानं पण चांगलं केलं. आतापर्यंत नाही बोललो मी तुले. पण आता तो जवाई गिवाई बरा वाटते. माणुसकीचा आहे, चांगला आहे. तिच्या घरचे लोक बरे आहे. ही पोट्टी चांगली राहते ना पण. हो ना जी, हो ना. बरं चालू आहे तेच वाला. बरं चालू आहे. कुठं बोललेलंच बरं बाई ह्या माणसासोबत. नाही तर येवाला घरात तमाशा करते बाई. याला जर माहीत पडलं राणीचं तर. म्हणून तर निर्मला बाईले की सांगितलं मी सांगू नका म्हणून. सांगाले बरं झालं बाई निर्मला बाईनं सांगितलं नाही व. ठीक आहे ना, बोलावतो उद्या गिद्या बोलावतो तिले. थोड्या कानं फोन करी. झोपाचेच असं म्हणा ते. आता वाजलेच किती 8. झोपाचेच राहते ते. करीन थोड्या कानं फोन करीन. बसली का दोघे नवरा बायको गोष्टी करत बाप्पा? अंताबाई मालू होय काय हो? इकडं कुठं गेलती हो बाप्पा? कुठं गेलती इकडं तू? दुकानात गेलती. दुकानवाल्याची उधारी होती का नाही, तर त्याचा वाला हिशोब जो आहे तो केला बाई. पूर्ण देऊन दिले त्याचे पैसे. म्हणजे डबल आणाले बरं बाई आहे का नाही दुकानातून. म्हणून दुकानात गेलती. असं हो का? आणि का व नवलू तू गी नाही करत धोंडा? त्यावाल्या जवायचा आणि पोरीचा धोंडा नाही करत? बोलवत नाही घरी? आता बाई काय सांगू मी व. अंता तुले माहित पसंतही नाही बाई. काय करू आता? त्या पोट्टीच्या हारलं दिलं बाई करून. कराले जाऊ दे आता. झालेच किती दिवस तिच्या लग्नाले. पण किती काही दिवस हो. नवीन लग्न झालं त्याचं. बोलून घे. तिचं नशीबचं चांगलं आहे. अधिक महिन्यात तिचं वालं हे झालं 3 वर्षाच्या बाद तर येते हो अधिक महिना. या आले मग करून घे ना धोंडा तिचा. धोंडा करायला कर. कायले तर ते ठेवतं त्या 2 पोरीचा तर केला वाटते ना तू ना. लग्नात आल्या होत्या त्या आता त्याले केलं ना तू ना. हो त्याचं केलं बाई. पण हे मग त्या चंदीले करा लागन. मग तिच्या सासऱ्याले करा लागन. यायले दोघाले बोलवलं तर मग आता तो रोशन आता जवाई म्हणा लागन. काय मागते ना काय नाही आता. मागाले तुला जे करूशा वाटलं ते कर. जे घेऊशा वाटलं ते घे. नवीन जोड आहे तर आपल्या पद्धतीनं करायचं बाई नलू. आणि चंदाले चरण भाऊले कायले बोलवा लागते व. आणि बोलवशील नाही ना तू नलू तरी ते येणार नाही व. या आले आम्ही बोलवतच नाही त्याले. याचा प्रश्न कुठं आला तर मी नाही बोललो. रसाच्या यालेच नाही बोलवलं तुम्ही. मग मी नाही बोलत. येते नाही येत तर मी कायले माईवाला अपमान करून घेऊ. बोलून नाही आले तर आम्ही यायले दोघाले बोलून घेईन. मग अधिक महिन्याचा आहे तर धोंडा करून घेतो. आणि बोलीन यायले जे द्यायचं ते दी.
देऊन दे, काय वाटते तुले काय नाही तर चांगले कपडे लत्ते घेऊन घे त्याले आणि करून टाक पोरीचं. करून टाकाले चांगलं असते. तर तू म्हणतो बाई तर करून टाकतो, नाही तर माहीत मर्जीच नाही होती. आता तेवढं विचार केला ना होते का नलू? आता मायापुरी नाही स्वतःच्या मनानं केलं, तिचा बाप म्हणते घेऊन ये म्हणते. तर आता फोन करतो थोडे का ना बोलावतो बाई दोघाही नवरा बायकोले त्याईले. काय माहीत जवळ कामाले आहे तर येते का नाही येत. तर नको राहू म्हणे रात्रभर, या ना लगेचच चालले जा म्हणे, न जेवले खावले का आहे का नाही, असं करा लागन. हो कर ना बापा, कर ना, कर कर, मी बी करतो. मग तू म्हणलं म्हणून बोलून राहिली बाई, नाही तर माझ्या मुडच नव्हतं आता. नाही हो करावंच लागते नलू, कर. चाल बाई अंता बाई जातो मी. जेवायचे आहे हो, पहिले त्याचे पैसे नेऊन दिले बकऱ्याचे. उधार देऊन नव्हता राहिला, उठून पळायला सारखाच करीत हो. दिले नेऊन घे म्हटलं भाकऱ्या देवाले पैसे म्हणलं, आणि आता उधारही नेत नाही म्हटलं, दुसऱ्या दुकानातून नेतो म्हणलं उधार. दुसऱ्या दुकानातून चालू केली बाई माझी उधारी. दर महिन्याला देतो मी पैसे, आणि 2 दिवस लेट झाला तर मोठा हे करून राहिला होता, दिलं नाही तेल मला त्यानं. धान्याच्या दुकानात आहे का तुझी उधारी? तुले बदमाश आहे. बदमाश राहिले, देतच नाही, बेसड हे करते सारी. मग त्याच्या दुकानातून तर आणणारीच परवडत नाही बाई, माई होती. मी आता ते दुसऱ्या दुकानात केलं, मग दुसऱ्या दुकानात भुजाच्या दुकानात. मला तिकडंच लावा लागन बाई, आता मला लावा लागन तिकडंच. चल मग मी जातो घरी. आला ना मग घरात, ते पोट्ट झोपलंय बी, लगेच आलं कामाहून न जेवलं खावलं ना. आणि तुम्ही नाही झोपत काय, इथंच बसून राहता? चल ना घरात, त्या पोट्टीला फोन करून पाहतो. काय म्हणते, येते नाही येत, करा लागन ना फोन. नाही झोपतो ना, चाललो आता झोपायला चाललो. काय हो, भाजी चांगली बनवली होती आहे ना आई? शीतलनं मस्त भाजी बनवली होती ना, मस्त बनवली होती, मला तर आवडली. बापले का वानून राहिले, तिले भाजी बनवली भाजी बनवली. तू याच बायकोनं भाजी बनवली का रे? लहानशी आहे का तुझी बायको? तानी तानी राहिले. भाजी बनवली, लय चांगली भाजी बनवली करून राहिला. तर कामाला गिमाला नाही जात का रे? कामाला गी जात जा ना, का घरीच राहता? आता काम धाम पाहिनं, ते दिलं भाजीपाल्याचं सोडून. आता त्या बबितानं लावलं, आता काम गिम काही करत नाही का? आता जात जा डवरा वाखराल, त्या बापासोबत कामा लागले माझी वावरातली. थोडा शिकला सवरला हो, मी इंजिनियर आहे. डवरेल जाय म्हणतो काही मला. डवरेल जाय म्हणाले आई, तू जातो ना, थांब ना 8-15 दिवस थांब. एका इकडे गोष्ट चालू आहे माझ्या जॉबची. 10-12 हजार भेटली सुरुवातीला तरी चालून, नंतर वाढन ना, चांगलं काम झालं माझ्या जर चांगला परफॉर्मन्स असेल तर मग वाढन. पापा आता गावात तू या पापा माणस पाडला तो ना, आता तिकडं पापा माणस पाडतो तू आल्या जाबवर पाड आली. अधिक महिना आहे तर तुझी सासू बिसून येत नाही तुले? त्या शितलीले तुले का घाबरली? ते बेली काय जवायला घ्या लागन म्हणून काही भांड खोंड काय घेन म्हणा, ते घ्याले चांगली घे. नेरला गेलं तर अंगठी मागजो चांगली सोन्याची मस्त, आणि मागाचे कपडे घेजो चांगले, सोडू नको तिले नलिले असं. पोरगी केली म्हणा आता तुई वाली. काय हो तू बी एक एक उकरून काढतो निसतो. तू काय कधी पर्यंत अशीच राहायची काय तू? चांगला तर विचार कर. चांगलाच विचार करून राहिली ना रे. अंगठी मागणं काहीतरी दिलं रे त्या लग्नात त्या सासून तुले. मागणं अंगठी गिंगठी चांगली, आता ढोंडा आहे तर चांगलं तर सांगून राहिली तुले. चांगले मागाचे कपडे घेजो ना मस्त, आता लग्न तर असंच केलं ना. बहीण तर माझी सासू पोराले काही काही शिकवते. त्या बहीण तर थांब आता यावल्या माझ्या सासूच्याही मजाच घेतो आता या चंदा मामीची. थांब, तिच्या मायले म्हणते शीतलच्या मायले लग्न चांगलं नाही केलं, असंच केलं. स्वतः 1 रुपया लावला नाही, 1 रुपया काढला नाही आपल्या पिशवीतून. माझ्या सासूनं सारा खर्च मला उचला लागला, आणि म्हणते त्याले काय अंगठी माग. आता मामीजी थांबा तुम्ही, आता जेवलं का मामीजी? झालं काही जेवण? आम्ही जवाई होय का? ये ना, बस ना, बसू दे रे त्याले जवायले, बसू दे बरं. रोशन दुसरी खुर्ची घेऊन ये तू. नाही रे रोशन, राहू दे, बस बस. मी असंच आलो होतो इकडं फिरता फिरता. चला बा म्हटलं, तुम्ही दोघं मायले का दिसले गोष्टी करताना, आलो असंच दिसले बाहेर बसून. तर मग मामीजी कसं मग आपलं? असं म्हणजे काय? मला काही समजलं नाही बा. जवाई तुमचं काय म्हणत आहे? आम्ही रोशनीले मला तुम्ही आणलंच नाही ना ढोंडाले, नेत नाही का आम्हाला? गोप पाहिजे बा मला, चांगलं गोप गोप द्या तुम्ही. गोप मस्त गोप द्या. मग आता आम्हाला झाले किती वर्ष लग्नाले? माई पोरगी किती 9 महिन्याची पोरगी आहे माईवाली, आणि आता 1 वर्ष व्हायचंच आहे आमच्या लग्नाले वाले. मग आता तुम्ही का नाही आम्हाला गोप घ्या. मध्ये लग्नातही गोप काही घेतला नाही, काही तसं लग्न झालं आमचं वालं बी. आता तुम्ही गोप घ्या मग मध्ये मस्त सोन्याचा. जवाई तुम्हाला सोन्याचा गोप द्यासाठी तुमच्या सासऱ्याला ठेवा लागेल बा गहाण आम्हाला, तर कुठं गोप भेटन? भाऊजीनं बरोबर पकडलं माय मायली. आईले असंच पाहिजे. मला म्हणते अंगठी माग. असं कसं बा? आम्ही गोप मागतला तर तुम्हाला डायरेक्ट गाणंच राहा लागन का? मामाजीले माय सासरेले गाणंच राहा लागन? नाही बा, असं कसं? आता सासू सासरे दोनही आहे, मग मला गोप लागन ना अंगठीच्या डबल. आता रोशनले अंगठी मागायला लावून राहिली तुम्ही.
हे बाई एकटीच आहे नवलू नवलू काकू ते एकट्याच आहे. तुम्ही अंगठी मागून राहिले मग मला गोप द्यावं लागेल ना. मग आता ते बी 10 ग्रामचा चांगला मोठा. माझी जवाई नाही नाही मजाक करून राहिली होती रोशन्याची मी. तुम्हाला ऐकू आलं का? नाही नाही मजाक करून राहिली होती. ते का अंगठी गिंगठी देते ना. मी काय म्हणतो बापा मला काय करावं लागते अंगठीचं? माझ्या हातात घालून राहिली का बापा दिली तर अंगठी? नाही नाही मजाक करून राहिली होती मी. मी काय म्हणूची? मी काय पैशाच्या सोन्याच्या लोभी आहे का बापा? नाही नाही मी नाही म्हणत. मजाक चालू होती आमच्या दोघा मायलेकाची अशीच. ये ना बस ना. हो का मजाक होती का चालू? पण मी मजाक नाही करून राहिलो ना मामीजी. मला पाहिजे ना गोप. रोशनीले मला आणत नाही का तुम्ही एवढं सांगा. आणतो ना जी उद्या रोशनले पाठवतो. तुम्हाला ना रोशनीला घ्यायला पाठवतो. जे होते आमच्याकडून ते करतो बा आम्ही. जवाई आणतो ना आणत नाही तर काय. पहिला डोंडा आम्ही आणतो ना तुम्हाला. मग गोपाचं काय करायचं मग? बाई काय गरीबाची मजा करून राहिले. तुम्हाला माहित आहे ना आमची परिस्थिती असती तर दिलं असतं. बाबा रोशन मागून राहिला अंगठी नालू काकूले. मग मला तुम्ही गोप नाही देऊ शकत का? मग ते नालू काकू इथं गरीबच आहे. जवाई आहे बाई आज चाबऱ्यावानाचा. मजाक गोष्ट केली तर मार पण नवून राहिला गोष्टीले. आजी मजाक केली जी जवाई मजाक केली. मी नाही म्हणलं त्याले तसं. आपल्या रोशन्याले नाही म्हणलं. तिनं साधं गिलासही घेतलं ना तरी काही फरक नाही पडत बापा मले. आणि नाही घेतलं तरी चालते. मजाक होय. बरं ठीक आहे. मग या घ्याले पाठवा. आपल्या रोशनले उद्या येतो मग मी ढोंडा. आणि जे घ्यान ते घ्या खुशीनं घेऊन घेईन मी. जे तुम्ही घ्यान मध्ये ते मग मी आता. हो जा ना जा. आता कशी आली सर की सासूमाईवाली जाग्यावर? आजही नाही आला बाई माझ्या नवरा हो. बाई आजही नाही आला. संध्याकाळी आता किती वाजले हो? 8:30 पावणे 9 वाजून राहिले तरी आला नाही माझ्या नवरा. कुठं गेला असं ना? भावाच्या इकडं तर नाही गेला म्हणते हो. फोन केला मी इथं. माझी सासू म्हणे मी म्हणे उद्या सकाळी येतो म्हणे. बाई म्हणे इकडं तर नाही आला हो. बुडी लढे हो लय. कुठं गेला हो म्हणे. काय झालं हो म्हणे तुमचं आलं हो? काऊन गेलं म्हणे माय पोरग. घर सोडून काय झालं तर म्हणे. मी म्हणलं असं झालं. मग कानी चुपचापच राहिली आणि बोललीच नाही बाई माझी सासू. काय करावं मग आता बाई? आता तुही गलती थोडी आहे त्याच्यात. फोन ठेवून दिला म्हणतं त्या सासूनं. बोलली नाही म्हणतं. पोरग असं पैक आहे. पोराले बोलाले पाहिजे तर ते असं बोलली नाही म्हणतं. बुढी बोलाले. शेवटी जिकडलं तिकडंच होते हो बाई. बबिता पोराकडूनच भाग घेणार आहे ठेवाली तुझी सासू. सासवा तर किती काही केलं ना बाई तरी पोराचा साथ देन सुनीचा साथ देणार नाही सासू. माझे सूर्य काहून असं हसून राहिलं हो? अय सूर्या इकडे ये. काहून असं हसून राहिला रे तू रे? काय झालं रे? इकडे ये रे. आई रोशनीच्या मायची गोष्ट होय. चंदा मामीची गोष्ट. तुला आता काय सांगू. हसणं कमी कर आणि मग सांग काय झालं तर. रोशनीले म्हणे चंदा मामी रोशनीले म्हणे डोंडेले तू वाली सासू घेऊन जाईन ना म्हणे. तर तू अंगठी मागजो म्हणे सोन्याची. आणि मी चाललो होतो तिकडून घरीच येऊन राहिलो होतो. मला दरवाजातून ऐकू आलं. मी म्हणलं चाल आता म्हणलं मामी सोबत बोलतोस म्हटलं चंदा मामी सोबत. नलू कायले घेते रे अंगठीनं फांगटी रोशनले. कसंही तरी लग्न करून दिलं तिनं. मला नाही वाटत ते अंगठी फांगटी घेन म्हणून. अरे मावशी तसं नाही. मी गेलो अंदर दोघंही मायले का बाहेर बसून होते. आणि मी काय म्हणलं मामीजी आम्हाला नेलं नाही म्हणलं तुम्ही डोंड्याली. रोशनीले मला सोन्याचा गोप पाहिजे म्हणलं. असे डोळे वरत करून पाहिले माझ्या सासूनं. चंदा मामीनं त्या. अरे वा पोरग. त्याले गोप मागतला तू ना. आणि देतो म्हणे काय मग ते तुले गोप देतो म्हणे चंदा. अहो माझ्या सासऱ्याला गाण ठेवा लागून म्हणे माझी सासू. तेव्हा कुठं गोप भेटन म्हणे तुम्हाला म्हणे. अशी म्हणे आम्ही गरीब माणसं आहे पप्पा म्हणे. कुठून देऊ म्हणे तुम्हाला. मी म्हणलं तुम्ही गरीब माणसं आहे आणि रोशनाले कशी काय अंगठी मागता म्हटलं. तुम्ही मागायला लावून राहिले म्हटलं. ते नलू काकू काय लई लखपती आहे काय म्हणलं. काय पोरगा आहे रे तू सूरज. लय साहेबा तू. लय राहिले. बरं केलं म्हणलं तर. चंदा खरंच बाई अलगच आहे चंदा. जे दिलं ते दिलं. नाही दिलं तर नाही दिलं. काय झालं. काही अंगठी देणं आणि गोप देणं काही जरुरीच आहे. माहेरच्या लोकांची मजा करून राहिले माझी सासू नवरा. आणि हे बबिता काकू यायले काही वाटतही नाही ना. मायावाला नवरा तर बस. माझ्या नवऱ्याला काही अक्कल नाही आहे.
काही मजा कुडायची गरज आहे का मा आईची? धोंड्याला नेणार आहे का रे मग चंदा तुम्हाला दोघाले नेणार आहे? आता म्हणे बा उद्या सकाळी पाठवतो म्हणून, आता माहित पडल. अहो मी मजाक केली ती मावशी तिची मायावाल्या सासूची मजाक केली. तिलाही समजलं पाहिजे का नाही माया सासूले, का दुसऱ्याला कसा त्रास द्यायचा भाऊ म्हणून. बस आहे चंदा, जे झालं ते झालं. आता त्या पोरीले का नाही चांगलं पाच बाई शीतलले पाहले हे किती देते व जवळ धोंड्याले नेलंही नाही अजून काही नाही. पूर्ण खर्च तर बापा जवळनं उचलला पोराच्या लग्नाचा. आणि दुसऱ्याची पोरगी होय म्हणून मग काही हे करायचं, अंगठी माग अंगठी. काही आहे बाई चंदा येत. अहो बाई चुपचाप राही ना, तुझी सून आहे ना मांग व बाई चुप राही ना. बोला ना, करा अजून मजा करा मायावाल्या घरच्या लोकांची तुम्ही. आणि आई तुम्ही नेहमी आता 2-3 वेळा झालं तुमचं. आता मायावाल्या आईनं काही रोशनजीले खर्च उचलाले म्हणलं नाही, त्याईनं स्वतःहून म्हणलं लग्नाच्या याच्या सोयरिकीत बसले होते तर कायले म्हणाले पाहिजे नव्हतं. त्याचं ते पाहत होत बसत होतं पाच बसाले, नाही तर मग कोर्ट मॅरेज करत होते. 10 वेळा तुम्हाला सांगायची काही गरज आहे का? माया पोरानं लावले पैसे म्हणून. मायाची घरच्या लोकांची तुम्ही मजा कोडून राहिले. चांगलं तरी वाटून राहिलं का मला ऐकाले वाटाले? रोशनी एवढं कायली चिडून राहिली व? अहो मजाक होय. चिडून कायली राहिली, कायले बोलून राहिली आईले तू? कोण नाही बोलू जी मी. सूरजजी काऊन नाही बोलू? तुमची आई तुमच्यासोबत मजा करून राहिली पण तुम्हाला समजावून नाही राहिली. दोन्ही शब्द मलाच म्हणता बोलू नका म्हणून. अहो तू येतो उलटच नाही आहे व रोशनी. मजा करून राहिली काय मी? मला काय पागल समजून राहिली बिचारे का बाकीच्या बायावानी समजतं? जे आहे ते खरं सांगितलं मी ना. आता तू आहे ना जवळकडून लग्न करून घेतलं माझ्या पोराकडून आणि स्वतःच्या पोराले म्हणते का अंगठी माग आणि त्या पोरीले बरोबर पाहत नाही. आणि काय खोटी बोलली व मी? नाही म्हणत आहे आई मी. माझ्या भावाचं लग्न करून दिलं सूरजजीनं. तुम्ही किती वेळा काढताची, किती वेळा काढाले. माई ना तर कोर्ट मॅरेज करत होती ना, मग यायला काही मदत पडायची गरज होती का? येत जाऊन बसले तिथं बसाले, मग करून दिलं ना. मग 10 वेळा काढता कायले आता? अय रोशनी ऐक तर सही वा. इकडे आहे रोशनी. राग याला बाई इले. आई तू काऊन काढत असतो? माया पोरानं लग्न केलं म्हणून मी माझ्या सहखुशीनं लग्न केलं ना. तिच्या मायनं थोडी म्हणलं मला करून द्या म्हणून माया पोराचं. मीच घुसलो, मीच केलं. तू काय 17 वेळा म्हणत असतो आई. नको म्हणत जाऊ, मला हे तू खरंच नाही पटलं. रोशनीला मी बोललो असतो पण रोशनीचं काही चुकलं नाही आहे काही. मला हे तू पटलं नाही. मी ना केलं ना लग्न, मग 10 वेळा काढायची काही गरज आहे का? त्याला अपमान करायची त्याच्या तिच्या मायबापाचा. हे लग्न आपली मजा वेगळी गोष्ट आणि हे तू काढतो ना ती वेगळी गोष्ट आहे. याच्यानंतर काढत नको जातो आई तू. मला नाही आवडलं हे तू आलं. काय माय सुनेले 2 शब्दही सहन नाही झाले मी बोललेली. सहन व्हाले होय ते चंदाचीच पोरगी शेवटी. जाऊ दे, तूही नको मनावर घेत जाऊ आणि तिच्या मायबापाचं काढत नको जात जाऊ बाई. लावले ना सूरजनं पैसे, मग कायले काढतं? तिले बेकार वाटते ना, रोशनीले बेकार वाटते ना हे काढायचं. श्वेताच्या मायनं कसं काय फोन केला चहा पोईन तर मला? बोला मामीजी, बोला ना. आधी जवाई येत नाही का घरी? ये ना. धोंड्याची तयारी झालेली आहे. या तो आता शेतात इकडंच आहे, तुम्ही येऊन जावा म्हणलं. तुमचा धोंडा करतो आणि काय म्हणते आपल्या शेताला घेऊन जा म्हणलं. मामीजी तुमची पोरगी मायवाला तोंडही पाहत नाही म्हणते ना. काय येऊ मी? आले तरी तयार आहे का? ते एका चपटीसाठी एवढी फुगून गेली, एवढं रामायण घडवलं तिनं घरात. खरंच ते येते का? तुम्हीच फोन केला, तिनं तर फोनही नाही केला मला. हो विचार नका करू जवाई. तुम्ही या बरं या. मी तिला समजावलं शेताले, ते आले तयार आहे. ते म्हणे मला घ्यायला येन म्हणे. श्यामजी म्हणे तर जातो म्हणे मी, अशी म्हणत होती ते. हो का? म्हणत होती का येतो म्हणून? नाही तर तिथं गेल्यावर मग नाटक नाही केले पाहिजे मामीजी तिनं मग आल्यावर तुमच्या घरी. नाही मी समजावून सांगितलं ना तिले. जवाई समजावून सांगितलं आणि तुम्ही बी तुमच्या मायले 2 गोष्टी समजावून सांगा. काय आहे थोड्या थोड्या गोष्टीसाठी तुमच्यातच वाईट पण येते. मग तुमच्या मायले थोडंसं कंट्रोल करायला हे करत जा, तुम्ही कंट्रोल करत जा. थोडंफार सांगत जा त्यावाल्या इनबाईले समजावून. आता आजकालच्या पोरीले एकदम असं बर्डन दिलेलं जमत नाही. मग थोडं समजून सांगा ना आपल्या इनबाईले बी तुमच्या आईले. मामीजी जिथं बोलायचं तिथं बोलतो मामीजी मी. माईचं चुकलं ना तर मी बोलत नाही तर काय. पण आता तिनं आम्हाला लायण्याचं मोठं केलं. एवढे दिवस काढले आणि मग मी 1-2 शब्द बोलली बी आई तर मग काय झालं?
बोलली तर ते हिनं तोंडाला तोंड द्याले नाही पाहिजे का नाही श्वेतानं द्यालेच नाही पाहिजे. माईचं एकदमच जास्त चुकलं तर मी काही चुपचाप राहतो का? आईले बोलताना आम्ही दोघंही भाऊ बोलतो, बोलत नाही तर काय. मग श्वेता ना जास्तच करत होती इथल्यात. वहिनीला एवढे बेकार बोलली का नाही ते आता काय सांगावं तुम्हाला. आता जाऊ द्या, जे गेलं ते गेलं. बरं जवाई, जे झालं ते झालं. आता येऊन जा तुम्ही. हा, रातची रात राहायचा आणि पोरीले उद्या घेऊन जा लगेच. हा, पण मामीजी तिले श्वेताला विचारून घ्या अजून एक वेळा. नाही तर तिथं गेल्यावर मी येत नाही ना, असं नाही करत ना, तसं नाही करत. नाटकं नाही केली पाहिजे मग तिनं मामीजी. हा, तिला याच असतं तर तिनं स्वतःहून फोन केला असता ना मला मामीजी. का तुम्ही मला काही समजून नाही राहिलं तुमचं. नाही माझ्या सुनेनं शालून मिलं तिले समजावलं. पस्तावून राहिली ते. मी बी बोलली म्हणते श्यामजीले, म्हणून तिनं फोन नाही केला. फोन करायले तुम्ही कोण नाही केला फोन? मग एखादी फोन तुम्ही करता ना करायले. काय करू मामीजी, मी फोन ते तोंडच पाहत नाही म्हणे, येतच नाही म्हणे तुमच्यासोबत म्हणे मी, आणि राहतच नाही म्हणे. त्या दिवशी कमी बोलली का मला ते बोलाले, म्हणून मी नाही फोन नाही केला. मी म्हणलं जाऊ द्या आता, इले मारलं तर हे रागात आहे म्हणून मग मी फोनच नाही केला तिले. असं अंगावर हात नाही उचलायचा ना जवाई. थोड्या थोड्या गोष्टीसाठी हात कायले उचलता तुम्ही? बरं जाऊ दे आता, जे झालं ते झालं. याच्यानंतर का नाही हात उचलू नका शेतावर बिलकुल. मला शौक नाही आहे मामीजी हात उचलाचा तिच्या अंगावर. मामीजी तुम्हाला सांगतो मी खरी कंडिशन. मी शेताले थोडासा आवाज वरत करूनही बोलत नाही. माय भाऊ मायवाल्या वहिनीले किती जोरात ओरडते, प्रत्येक गोष्टीले तिले हे करते माय वहिनीले, पण मी कधी शेताले हे नाही करत. कधी रागावून बोलवत नाही तिले, कधी रागानं हे नाही करत, कधी बावरत नाही. त्या दिवशी मारलं माझ्या अंगाच्या वरत झालं म्हणून मारलं. किती काळजीत होतो मी. मायवाला अंगाचं पाणी झालं, हे आली नाही घरी तर मग काळजी नाही राहीन माणसाले. काळजीच्या भरात मारलं मी तिले. हो, चुकलं तर तिचंच म्हणा. चुकलं गिकलं तिचं. तिनं बिना सांगितल्यानं आली ना ते तर मी म्हणतो चुकलं म्हणून. बरं जाऊ दे, या बरं तुम्ही या. रात दम आता जे काही आहे ना ते तिकडंच सोडून द्या आणि या. आणि चांगल्या गुणागोविंदानं राहा बापा, असे नका करू. या बरं जवाई या. ते पोरगी बी आले तयार आहे. या तुम्ही. कधी येता? आजच निघा तुम्ही. रातची रात राहायचा लागेच आणि उद्या चालले जाता. ठीक आहे ना, येतो ना मामीजी, येतो.